शहरातील लासूर स्टेशन येथे अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेचे 9वे राष्ट्रीय अधिवेशन व समाजाचा भव्य वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम लासूर स्टेशन येथील स्वराज्य लॉन्स येथे संपन्न झाला। कोंदा नारसपूरकर, मधुकर कपाटे वाळूर यांनी स्टेजवर यायचं आहे। दिलीप भाऊ पवार छायाचित्रकार, काकू भाऊ पवार छायाचित्रकार यांनी सुद्धा यायचं आहे। आपल्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर मंडळी यांचं स्वागत सुरू झालं जाऊ दे काही नाही। बघा, आपल्या समाजातील वैभव मेहकरकर आणि मनीष मेहकरकर यांनी क्रिकेटमध्ये खूप मोठे सहभाग केलेला आहे, प्रावीण्य मिळवलं आहे, त्यांचा समावेश टीममध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याच्या वतीने संगीता महानुभाव यांनी विनंती करतो त्यांनी सन्मान स्वीकारावा। संगीता महानुभाव। नमस्कार। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभाचं हे 9वं अधिवेशन झालेलं आहे आणि या अधिवेशनासाठी जवळ संपूर्ण महाराष्ट्रातूनच पुजारी समाजाचे कार्यकर्ते अधिकारी पदाधिकारी आले होते आणि याचा उद्देश काय विशिष्ट प्रपोज आता अध्यक्ष साहेब आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडूनच आपण आता थोडक्यात त्यांचे मनोगत जाणून घेऊ। नमस्कार साहेबराव, आज तुम्ही याची स्थापना कशी झालेली? अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेची स्थापना 2007 साली याचं विधिवत राष्ट्रीय अधिवेशन घेऊन आम्ही संस्था जाहीर केली। त्या अगोदरही महासभेचं काम चालू होतं, परंतु अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेचं म्हणजे अखिल भारतीय कार्यक्षेत्र आम्हाला 2007 साली मिळालं आणि त्यामुळे आमच्या कार्याची व्याप्ती वाढली आणि हे अधिवेशन आमचं प्रत्येक वर्षी या पुजारी बांधवांचं अधिवेशन आम्ही दरवर्षी बोलवत असतो आणि या आयोजनामागचा आमचा हेतू असा आहे की हे जे पुजारी बांधव आहेत यांच्यामध्ये सुसंघटन झालं पाहिजे। त्यांचे जे प्रश्न आहेत हे अधिवेशनाच्या माध्यमातून ते समाजापुढे आले पाहिजे आणि त्या समाजातील प्रश्नांसाठी वर्षभर आम्हाला एक मुद्दे मिळतात की आम्ही समाजासाठी काय केलं पाहिजे। त्यातल्याबरोबर आमचे जे तीर्थक्षेत्र आहेत महानुभाव पंथाचे, मग 1650 तीर्थक्षेत्र आहेत नाशिक या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे। तिथले जे काही पुजारी आहेत ते सुरक्षित झाले पाहिजे, त्या तीर्थक्षेत्रांपर्यंत रस्ते मिळाले पाहिजे। अशा प्रकारचा तीर्थस्थानांचा विकास आणि त्याचबरोबर पुजारी समाजावरती जे काही अतिक्रमण होत आहे त्यांच्या कार्यपद्धतीवर
त्यांच्या व्यवस्थापनावर अविश्वास निर्माण करतायत आणि त्यांना थोडा त्रास होतो. तर त्या त्रासापासून या समाजाची मुक्तता व्हावी, समाजाचं संघटन त्यांच्या पाठीशी करावं, एक मुद्दा त्या मागचा आहे. म्हणजे तुमचं जे कार्य आहे ते फक्त महाराष्ट्रामध्ये चालते का पूर्ण भारतामध्ये चालतं? स्वामी सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी 12व्या शतकात आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि 1650 तीर्थक्षेत्र गोदा काठाची संपूर्ण दोन्ही काठ स्वामींच्या पदकमलाने पावन झालेले आहेत. आणि या महान तीर्थक्षेत्रांसाठी ठिकाणी हे पुजारी समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. तसा आमचा समाज हा संपूर्ण भारतभर विखुरलेला आहे. मध्य प्रदेश असेल, हिमाचल असेल, गुजरात असेल, अखिल भारतीय ठिकाणी आमचा पुजारी समाज विखुरलेला आहे. आणि आमच्या गुजरात मध्य प्रदेशात सुद्धा महासभेच्या शाखा आहेत. म्हणजे ऑल इंडिया आम्ही हे काम करतो. आणि त्यात महासभेचं काम महाराष्ट्रात प्रभावी यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तीर्थक्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. मग इकडे कामाला जास्त मोठं व्हावं. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचे 1650 स्थान आहे आणि प्रत्येक स्थानावर हे पुजारी म्हणजे परमेश्वराची पूजा करतात आणि त्यांना संरक्षण 3 दिवस पूजा केली जाते. त्या अनुषंगाने यांचं कार्य जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त स्वरूपात असल्यामुळं यांच्या संघटनेचं कार्य हे महाराष्ट्रामध्ये जास्त चालू आहे. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.